इचलकरंजीचा शहापूर भाग म्हटलं की कारंडे व जांभळे गटाचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकमेव अशोकराव जांभळे हे निवडून आले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी शहापूरचे 8 नगरसेवक निवडून आणत राजकीय परंपरेनुसार आपलाच बालेकिल्ला असल्याचे निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध करून दाखवले आहे. पाहूया याबाबतची ही सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विशेष जकास. सन 2016च्या इचलकरंजी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शहापूरच्या 12 नगरसेवकांपैकी जांभळे व कारंडे यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले होते. त्यावेळी या 12 जागांपैकी फक्त 2 जागा या भाजपला मिळाल्या होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या इचलकरंजीच्या पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अशोकराव जांभळे यांनी महायुतीसोबत 2 जागा लढल्या, तर इतर 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण जागा लढवल्या. यातील फक्त अशोकराव जांभळे हे एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले, तर मदन कारंडे यांनी शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शहापूर या ठिकाणी 8 जागा लढवून सर्वच्या सर्व 8 नगरसेवक निवडून आणत शहापूरचा बालेकिल्ला आपलाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तसेच शहापूरमध्ये यापूर्वी निवडून आलेल्या भाजपच्या 2 माजी नगरसेवकांनाही कारंडे यांच्या झंझावातासमोर पराभूत व्हावे लागले. शहापूरच्या या 12 जागांपैकी 1 राष्ट्रवादी अजित पवार गट, 2 भाजप, 1 शिवसेना शिंदे गट व 8 मदन कारंडे गट यांनी विजय मिळवला आहे.